नमस्कार, आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह 24। भारतीय सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या हवालदार धनराज शत्रुघ्न आव्हाड सेवानिवृत्त होऊन घरी परतले। भिकार येथील श्रीराम कॉलनी सेवानिवृत्त गौरव सोहळा व सत्कार समारंभ पार पडला। आज दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी शुक्रवारी आपल्या मातृभूमीचे भूषण हवालदार धनराज शत्रुघ्न आव्हाड हे भारतीय सैन्य दल 49 आर्मड रेजिमेंटमधून 24 वर्षाची प्रदीर्घ व उत्कृष्ट सेवा करून हवालदार या पदावरून सेवानिवृत्त झाले। त्यांचे हे देशप्रेम आणि कर्तव्याप्रती असलेल्या निष्ठेला शतकोटी प्रणाम। हवालदार धनराज शत्रुघ्न आव्हाड कॉलनीत प्रवेश करताच परिसरातील नागरिकांनी व नातेवाईकांनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी करून फटाके फोडत त्यांचे उत्साहात स्वागत केले। आपल्या मुलाला सीमेवर सैनिक म्हणून पाठवणाऱ्या आईबापाच्या सामर्थ्याला शब्दच अपुरे पडतील असं मला वाटतं। त्यांच्या आई वडील, पत्नी, मुलगा शुभम आव्हाड, मुली दिव्या आव्हाड, सिद्धी आव्हाड, त्यांचे बंधू गणपत आव्हाड, कुमारिका मोनिका आव्हाड, तुषार आव्हाड तसेच सर्व आजी माजी सैनिक व विविध संघटनेचे पदाधिकारी व गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मुला मुलींनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून सेवानिवृत्त सैनिकांबद्दलचा आदर व्यक्त केला। सेवानिवृत्त सैनिकांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना देशासाठी काम करण्याची संधी मिळाल्याने आनंद व्यक्त केला। हा कार्यक्रम गावातील नागरिकांच्या मनात सैनिकांबद्दल असलेल्या आदराची भावना दर्शवणारा ठरला। आज धनराज आव्हाड साहेब त्यांचे मूळ गाव शिराळ चिचोंडी येथील रहिवासी व सध्या भिंगारमध्ये आज ते आपले देशाची 24 वर्षे सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले आहेत। सही सलामत ते घरी आलेले आहेत। सर्वांनाच माहीत आहे की सैन्यात भरती झाल्यापासून तर सेवानिवृत्तीपर्यंत किती कष्ट व कसल्या परिस्थितीला सामोरे जावं लागतं हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे। घरी आई वडील असतील, मुले असतील, आपला परिवार, आपले नातेवाईक, आपले मित्र कंपनी, तर त्यांना कुठलाही वेळ देण्यासाठी असा यांच्यापाशी उपलब्ध टाईम नसतो। कधी घरी कोणाचं सुखादुःखाचा कार्यक्रम असेल तर सैनिक हा देशाच्या सीमेवरती असतो, आपल्या युनिटमध्ये असतो। त्या घटनास्थळी त्यांना त्या ठिकाणी रजा किंवा सुट्टी उपलब्ध भेटत नसती। घरी भावाचं लग्न असो किंवा कधी आई वडिलांचं दुखण्याचं काही असतं विशेष कार्यक्रम, अशा कुठल्याही कार्यक्रमाला सैनिकाला येण्यासाठी ही वेळ मिळत नसतो। हमेशा 3-3 वर्ष कधी गुवाहाटी साईडला तर कधी भारत पाकिस्तानची बॉर्डर तर कधी राजस्थानची बॉर्डर, अशा ठिकाणी आपली 24 वर्षे सेवा बजावणं हे सोपं नसतं। खूप कठीण, खूप अवघड कालावधी असतो। घरी आपली पत्नी असते, मुलं असते, मुलाचे विशेष काही खूप अडीअडचणी मिसेसला येत असतात त्यांच्या पत्नीला, तरी ती पत्नी कसे त्यांची अडीअडचण सवाल करते ते खूप म्हणजे मोठ्या काळजावरती दगड ठेवून त्यांना राहावं लागतं हे सर्वांनाच माहिती आहे। आपण सर्वच इथं या ठिकाणी सैनिक आहोत, सैनिकाचे परिवार आहोत। तर आज मी धनराज आव्हाड साहेबांना एक सैनिकातर्फे व माजी सैनिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने शुभेच्छा देतो व त्यांनी जशी आत्तापर्यंत देशसेवा केली तशीच त्यांनी आपल्या गावामध्ये आई वडिलाची सेवा, गावाची सेवा, समाजाची सेवा करावी ही त्यांना मी एक पुढील वाटचालीस शुभेच्छा करतो व थांबतो। आणि आपल्या मंदिरच्या प्रांगणामध्ये आज हा विशेष सोहळा जो आनंदाचा इथे साजरा होत आहे तो आहे की हवालदार धनराज कृष्ण शत्रुघ्न आव्हाड साहेबांचा। कारण त्यांनी आपली 24 वर्षे सेवा 19 आर्मड रेजिमेंटमध्ये केलेली आहे, 49 आर्मड ब्रिगेडमध्ये केलेली आहे। ही 24 वर्षाची जी सेवा आहे ही आपल्याला माहीत आहे, कारण आपण सर्वच आर्मी फॅमिलीमधून येतोय आणि ही जी 24 वर्षाची सेवा आहे देशसेवा, ही एक फौजी भरती झाल्यापासून तर पेन्शन येऊपर्यंत त्यांना कुठल्या समस्यांना, कुठल्या परेशानीला त्यांना तोंड द्यावं लागतं हे फक्त एक सैनिकच समजू शकतो। कारण की जसं आताच वाघ साहेबांनी सांगितलं आहे की आपल्याला आपल्या सेवेदरम्यान
आपल्या टायमाची आपल्या मनाची सुट्टी कधीच भेटत नाही, कारण असा काही टाइम असतो जेणेकरून आपल्याला आपल्या मनात असून सुद्धा आपल्याला इथे येता येत नाही, आणि जे सेवा आहे त्या सेवा कारणानं आपण आपली मनातली जी इच्छा आहे ते आपण इथंच मारावं लागते. तर त्याचबरोबर आव्हाड साहेबांनी जी 24 वर्षाची सेवा केली आहे, यांची ही पहिली विनिंग त्यांनी फार सुखासमाधानाने, जशी त्यांची पहिली विनिंग झाली त्याचप्रमाणे दुसरी विनिंग, ही सेकंड विनिंग ही त्यांची अशी सुखाची समाधानाची आणि भरभराटाची जावो अशी मी येथे इच्छा व्यक्त करतो. आज या ठिकाणी आपण सगळे उपस्थित राहिलात, सगळे आपला आपला टाइम काढून आपण इथं आलेले आहेत, त्याच्यामुळं खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. सेवानिवृत्त सोहळा सत्कार समारंभ माझे बंधू, छोटे बंधू आहेत धनराज आव्हाड. त्यांनी 49 आरबाडमध्ये 24 वर्ष पूर्ण करून आज सुखरूप आपल्या घरी आलेले आहेत. त्याआधी पण मी काय करतो, माझे आई वडील त्यांचे मी धन्यवाद करतो की त्यांनी आम्हाला इथपर्यंत आणलं, आणि आज आम्ही त्यांच्या कृपाशीर्वादाने तो 24 वर्ष करून आला, मी 20 वर्ष करून आलो. आम्ही सुखासमाधाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो. भरपूर जीवनामध्ये संघर्ष आले आमच्या आयुष्यामध्ये. आम्हाला हमेशा, आम्ही 2 मुलं म्हणजे 2 भाऊ आणि 2 आर्मीमध्ये असताना आमचे आई वडील हमेशा गावाकडे असतात. त्यांच्या आई वडिलांचं पण भाग्य की त्यांची दोन्ही मुलं देश सेवेसाठी त्यांनी काम केलंय आणि परत सुखरूप घरी आली आहे, हे त्यांचं पण भाग्य आहे. हा, ते पण पुण्य कामाला आलंय खरं तर. आणि आमच्याही परिवारात जवळजवळ 20 वर्षापासून, म्हणजे आमचा परिवारच आहे, जवळजवळ 10-12 वर्ष ती एकटी राहिली आहे. मुलांना घेऊन राहिलं, कोणाच्या कार्यक्रमाला जाता नाही आलं कधी, आणि सगळ्या नातेवाईकांनी समजून घेतलं की ठीक आहे मालक नाही घरी, आज बोलता येत नाहीये तेवढं मला पण. भारत माता की जय, भारत माता की जय, भारत